तो झाला, विषय संपला. त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून, म्हणजे दोघांनी, काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिले आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. केंद्रीय मंत्री ज्यांनी काही दिवसांपूर्वी शपथ घेतली, कुमारस्वामींनी आरोप केलाय की बेंगळुरूमध्ये आरोप केला की करोडो रुपयांची सवलत किंवा अनुदान गुजरातमध्ये उद्योग जे आहेत त्यांना देतात. त्यांनी अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला $2 अब्ज अनुदान मिळाल्याचा आरोप केला. इतर राज्यांमध्ये अन्याय का करता केंद्रीय मंत्रीचा आरोप केला? मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. मराठा आरक्षण के मुद्दे पर सरकार अब तक कोई ठोस भूमिका नहीं ले पा रही है. बार-बार हम सरकार में नहीं है. जिनके हाथ में सरकार है उनको कुछ वो अपोजिशन के तौर पे आप लोगों की क्या भूमिका है? अभी भी सरकार ने 1 महीने का एक समय पीरियड लिया है, तो लगातार टाइम बाय कर रहे हैं क्या? सीधी बात यह है कि ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमिटमेंट किए थे. जो वहाँ बैठे थे अनशन पर, उन्हें कुछ कमिटमेंट की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये भूषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है. ये स्थिति हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. मांडली आहे आणि गुजरात कनेक्शन काय सांगितलं आहे. आता नवीन एक गोष्ट बाहेर निघाली की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्या प्रकरणामध्येही गुजरात कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यही आता गुजरात कनेक्शनशी जोडलंय. काय वाटतं? नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधानपद वाचले. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाही आहे. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप